श्री तुकोबाराय साधू संतांनी त्यांच्या मनानं कोणत्या विचाराची उंची गाठली त्या विचाराच्या उंचीचा विचार करणारा हा अभंग विठाला. अभंगावरती थोडक्यामध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असणारा याही वर्षी जो भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं नवमीला आरंभ आहे आणि बहुश्रुत आणि सर्वश्रुत असणारी ही नवमी आहे. रामनवमीला आरंभ आणि हनुमान जयंतीला काला त्याच्यानंतर काला हा, परंतु बहुश्रुत असं आहे रामनवमी ते हनुमान जयंती असं उत्सव असतात आपल्याकडे. 9 दिवसाचा उत्सव आहे हा. रामनवमीच्या अगोदर सुरू होतोय आणि रामनवमीच्या नंतर हनुमान जयंतीच्या नंतर सांगता होते. मोठा उत्सव आहे. अनेक दिवसापासूनचा हा उत्सव आहे व आता या उत्सवाला यावर्षी 24 वर्ष पूर्ण होत आहेत. खऱ्या अर्थानं 24 म्हणजे 2 तप पूर्ण होत आहेत. द्वितपपूर्ती सोहळा आहे. 24 वर्ष म्हणजे द्वितपपूर्ती सोहळा आहे आणि या द्वितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थ मंडळीच्या तन मन धनाच्या सहकार्यानं चालत असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला सर्व उत्सव समिती तथा सर्व ग्रामस्थ मंडळी आणि आमचे परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या या परिसरातील प्रसिद्ध असणारे गायन सम्राट ते तुम्ही म्हटले ते बरोबर आहे. 4था दिवस याच्यावर ते महाराजांचं आमचं ज्या वेळेला बोलणं झालं त्या संदर्भानं मी 3रा दिवस म्हटलो असं झालं. चला, काशीनाथजी महाराज धसाडीकर यांच्याकडून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे आणि उपस्थित सर्व या पवित्र क्षेत्र पांढरी या नगरीतील सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, बालवर्ग या सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये सेवा संपन्न करत असताना ज्यांची कीर्तन करता साथ आहे ते महाराष्ट्रातील दिग्गज असं भजन वैभव खऱ्या अर्थानं उपस्थित आहे. आपल्या परिसरातील आणि आपल्या परिसरातली फेमस जोडी ज्यांना आपण आदरानं सर्वजण मंडळी निमंत्रित करत असता ते आमचे काशीनाथजी महाराज धसाडीकर आणि माऊली महाराज टाकळगव्हाणकर दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. या परिसरात सगळीकडे ही दोघही मंडळी सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या या डुब्बा बलसा या गावची सर्व भजनी मंडळी, त्यामध्ये आमचे अच्युतराव असतील, त्याच्यानंतर आमचे बबन महाराज असतील, ही या ठिकाणी भजनी मंडळी उपस्थित आहेत. गावातीलही आसपासच्या गावातीलही भजनी मंडळी आहेत. आमच्या मागच्या वेळेला झाडगावला जे उपस्थित होते ते आदरणीय गुलाब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि इकडेही सगळी वयोवृद्ध तपोवृद्ध भजनी मंडळी आहेत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अत्यंत सुंदर गोड असा जे पखावाज वाजवतात ते आदरणीय मृदंग महासम्राट, मृदंग महागुरु श्री हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर अशी गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, किरण साऊंड सिस्टीम ताडकळस, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि भजनी मंडळीच्या मागं का होईना 2-4 का होईना तरुण मंडळी इथेही उपस्थित आहेत. पलीकडे त्या वट्ट्यावर काही तरुण मंडळी, त्यांनाही धन्यवाद. आणि उपस्थित या मंडपात बसलेले सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीला खूप धन्यवाद. शिवाजी महाराज, खऱ्या अर्थानं जेवढे तरुण मंडळी आम्हाला कीर्तनाला पुढे असतील तेवढा जास्त आनंद येतो. हो बरं, हे जवळ आहे, काय कायचा लयच लांबून पाठिंबा असतो. ते कीर्तन झाल्यावर दिसतात पुन्हा, पण नशीब आहे चांगले माणसं हे सगळे तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आणि अभंगाचा प्रतिपाद्य विषय अत्यंत गोड आहे. खऱ्या अर्थानं काशीनाथ महाराज या अभंगाचं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करण्याचा महात्म्यांनी प्रयत्न केला.
त्याच्यामध्ये अनेक महात्म्यांनी या अभंगाचं उपदेशपर प्रकरणात चिंतन केलं शिवाजी महाराज. आणि आज आपल्याला जो विषय पाहायचा आहे तो खऱ्या अर्थानं काही महात्म्यांनी याला संतांच्या विचाराची उंची असं म्हटलं. कोणत्या विचाराची उंची साधू संतांनी गाठली याचाही विचार या ठिकाणी प्रस्तुत होतोय. खऱ्या अर्थानं साधू संतांच्या विचाराची उंची आहे आणि आपल्या विचाराची खोली. आपल्या विचाराची खोली त्यांच्या विचाराची उंची आहे. असं का बोलतो याचं कारण आहे श्री संत मोतीराम महाराजांचे नेम होते, ही उंची आहे. त्याच्यानंतर आदरणीय गुरुदेव प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मोठ्या महाराजांची नेम सुरू झाले, तीही एक वेगळी विचाराची उंची. आणि आता आमचा नेमच नाही का, मग आम्ही येतून का नाही, म्हणून आमची खोली या करताय महाराज. ही सर्व आदरणीय महाराज मंडळी यांनी साधू संतांच्या पावलावरती पाऊल देऊन परमार्थ केला आणि तुम्हाला मला सर्वांना या परमार्थामध्ये येण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्या उपस्थितीमध्ये जी आदरणीय मोठ्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये महाराज मंडळी झाली, आजही ती वंदनीय पूजनीय या करतायत की पवित्र महात्म्यांचा त्यांना चरणस्पर्श झाला, त्यांची संगती घडली. सांगू तुम्हाला, संगती या महात्म्यांच्या संगती जे जे घडले त्यांचं अपार अगणित असं अनुपम्य असं पुण्य म्हणून त्यांना घडतं. का? साधू संतांनी जेवढे अभंग आहेत तेवढ्या अभंगात बघा जास्तीत जास्त संत संगती घडावी असाच उपदेश. ही विचाराची एक उंची आहे. किती संतांच्या संगतीला महत्व दिलंय, हो फार महत्व दिलेले महाराजांचे प्रमाण बघा तुम्ही. एक गीत आहे फार सुंदर म्हटले महाराज, सगळे टाळी वाजून माझ्यासोबत म्हणा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतांच्या संगतीत राहिलं हो का तुम्ही राहत नाही, तुमचं चांगलं होईल, कल्याण होईल असं म्हटलेलं आहे. कोणाकोणाचं झालं महाराज, हो अगणित याच्यासाठी उदाहरणं जुन्या काळातले दिलेत. परंतु शिवाजी महाराज आज आपल्या समोर कितीतरी उदाहरणं आहेत की जे साधू संतांच्या मोठ्या महाराजांच्या संगतीत राहिले, त्यांचं जीवन बदलून गेलं. मला काशीनाथ महाराजाला विचारायचंय. महाराज एक आपल्याकडे प्रसिद्ध महाराज आहेत आणि ते म्हणत असतात मी फक्त फेटा वागवला. कोणाचा? मोठ्या महाराजांचा. आता ते बाकीचा विषय द्या सोडून, पण ते म्हणतात मी फेटा वागवला तर त्यांच्या आज त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. महाराज किती कल्याण झालं. आज ते फार मोठ्या प्रसिद्धीच्या शिखरावरती आहेत. त्यांच्या जीवनात फक्त त्यांनी मोठ्या महाराजांची संगती केली म्हणून महत्वाचं आहे. ऐका कोणाकोणाचं जमलं. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, लाग सके तो लाग रे तेरी अच्छी बनेगी. आपणही साधू संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे आणि म्हणून हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्व तरुण मंडळी, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींना साधू संतांचं सानिध्य लाभावं हा सर्वात मोठा याचा उद्देश आहे. आता ऐका,
या साधू संतांनी काय केलं, त्यांच्या जीवनामध्ये सर्व येणाऱ्या श्रोत्यांकरता, येणाऱ्या सर्वांकरता उपदेश केला, मार्गदर्शन केलं. एक विचाराची उंची त्यांनी ती गाठली आणि तो विचार सर्व आपल्या समोर मांडलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले हा विचार फार महत्वाचा आहे. कोणता? हे जे साधू संतांनी मांडला तो विचार फार महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात विचार महत्वाचा या करताय कारण त्याच्याशिवाय समाधान नाही. विचारा वाचून नपवीज समाधान, नपवीज समाधान, नपवीज समाधान. विचारा वाचून नपवीज समाधान, नपवीज समाधान, नपवीज समाधान. विचारा वाचून नपवीज समाधान, नपवीज समाधान, नपवीज समाधान. विचारा वाचून नप विजय समाधान. विचाराशिवाय समाधान मिळत नाही महाराज. ऐका बरं, प्रमाण आपण अनेक वेळेला ऐकलेत, परंतु शिवाजी महाराज याच्यासाठी माझ्याकडे फार सुंदर दृष्टांत आहे. विचाराच्या कसं समाधान मिळतं. मला वाटतं इथं 2 पोरं होते पण त्याच्यातलं एक निघून गेलं. मला 2 पाहिजेत, एक इथं आहे आणि असंच याच्यासारखं बारीक एक पाहिजे. आहे का इथं? बघा बरं, आणा त्याला धरून. नाही का? आता हे उभं राहील. हा काय म्हणले काशीनाथ महाराज? तरी मी म्हणूच लागलो गडबडीत जाते का काय, जाते का गेलंच ते. बरं जाऊ दे, आता माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा, करतो मी आता ऍडजस्ट करतो. हे बाळा तू असं बरं त्याच्या पाठीमागचं बघू दे बरं मला. पुढे 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 असं असं थांबा थांबा, काय नाही काय, बस बस बस, काय नाही. ते याची नाही उद्या कीर्तनाला पुन्हा. हा ते उभा राहिलेला टोपीवाला मुलगा आहे ना तो, पलीकडचा, एकदम पलीकडचा. हा 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 गावातलाच आहे ना तू? हा मला माहिती गावातला आहे. आणि हा बसलेला पण, तुझं काय नाव आहे रे? सोहम. आणि तुझं रे? माऊली. वा वा वा, सोहम आणि माऊली. विचाराचं समाधान कसं असतं बघा. एक सोहम आणि एक माऊली आहे काशीनाथ महाराज. एक सोहम एक माऊली, गावातलेच दोघांचे घर, घराच्या समोर समोर घर. आता सोहम तू थोड्या वेळासाठी गरीब होतो का वागा? थोड्या वेळा करता होतो का गरीब? ते काहीच म्हणणं हो, ते म्हणा गरीब थांबतो बघतोच कीर्तन झाल्यावर. हो थोड्या वेळ नाही. बरं जाऊ दे. हे माऊली तू होतो का थोड्या वेळासाठी गरीब? हा नाही म्हणाले ते बी का हो म्हणायला माऊली? हो. काशीनाथ महाराज आत्याच विचारलेलं बरं. उगं कीर्तन झालं दगड घेऊन माझ्या गाडीच्या मागे लागलं, पुन्हा काय करा, मला कसं काय गरीब केलं म्हणून. त्याच्यापेक्षा आता विचारतो, माऊली तू थोड्या वेळासाठी गरीब? हा थोड्या वेळासाठी. हा जी मान्य केलं माऊली, धन्यवाद. माऊली एक आहे आणि सोहम एक आहे. समोरासमोर दोघांचे घर आहेत. दिवाळीचा सण आला. माऊली गरीब, माऊलीच्या वडिलांनी त्याला फटाके आणले नाही आणि सोहमच्या वडिलांनी भरपूर फटाके आणले. आता सोहमला भरपूर फटाके म्हणलं, सोहम लवकर आंघोळ करायचा, उठायचा, आंघोळ करून लगेच उदबत्ती पेटून फटाके घेऊन हातात. फक्त बाहेर येऊन बघायचा माऊली आला का नाही. हा माऊली बाहेर वाट्यावर आला की सोहमनं आपला ते गवळ्या फटाकड्याचा पुडा, ते लक्ष्मी तोटा, हो ते सुतळी बॉम्ब घेऊनच यायचं त्यानं ते पुडा एक एक बाहेर. आणि माऊली बाहेर आला की असा हो ते सुतळी बॉम्बला धाड पण वाजायचा की हे कोण? सोहम नाचायचा आणि माऊली नेसता बघायचा. माऊलीला नाराज झाला, माऊली चेहरा थोडासा झाला माऊलीचा. मी तिथून जाऊ लागलो, म्हणलं माऊली अरे दिवाळीचं सण आहे वागा, तू काऊन बारीक तोंड केलं? म्हणला भगवान महाराज हा त्या सोहमच्या पप्पानं भरपूर त्याला फटाके आणले, मला तर फटाकेच नाहीत. आता म्हणलं याला फटाके सकाळी सकाळी कुठून आणून द्या, त्याच्यापेक्षा म्हणलं याला विचारानं समाधान जर देता आलं तर कसं देता येईल. आता ऐका माऊली, ज्या वेळेला सोहम फटाके वाजवतो, सोहमला ज्या फटाक्याचा जेवढा आवाज येतो तेवढाच तुला येतो का नाही? तेवढाच त्याला येतो. मग माऊलीला म्हणलं माऊली तू फक्त आता एक काम कर. काय काम कर? तू फक्त असा विचार कर. काय विचार करायचा माऊली? माऊलीला म्हटलं तू असा विचार कर की सगळे फटाके तुझेच आहेत, फक्त सोहम हा फटाके वाजवायला नोकर लावलाय. बघा कसं हसलं ते बघा. आता हे खुरलं ते पोरग. असं पाहिजे म्हणलं काय? हा
आता तात्पर्य मला फक्त सांगा, तुम्ही माऊलीला फटाके दिले का विचार? विचार काय दिलं? याला म्हणतात विचाराचं समाधान. विठाला शिवाजी महाराज, मी बोलणार नव्हतो पण आता मला दमच निघा ना. लग्नात बी एवढं स्वागत केलं नव्हतं सासऱ्यानं. हो ना, 2-2 हारण वरून इतक्या गुलाबाच्या पाकळ्या पहिल्यांदा पडल्यात माझ्या अंगावर. मी म्हणलं संपलं का काय म्हणून मी गपचूप. दुसरं डबल. वा खरे धन्य रे बाबा तुम्ही. काय तुमची श्रद्धा आणि काय मोठ्या महाराजांची कृपा आहे आपल्या सगळ्यांवरती. हो जाऊ दे, आता मी हे बोलणार नव्हतो पण जाता जाता ते एक उदाहरण सांगून जातो. मग फक्त मला आठवण करून द्या. मी काय सांगू लागलो? विचाराचं समाधान. मिळालं विचाराचं समाधान, याला म्हणतात विचाराचं समाधान. म्हणून विचार गरजेचे आहेत, महत्वाचे. गुलाब महाराज विचार सांगत असताना तर साधू संतांचा विचार काय काय विचार? संसारिक मंडळीचा विचार वेगळा आणि साधू संतांचा विचार वेगळा. देवाचा विचाराची गरजच नाही वाटत. हा, कारण देव आणि संत एकच आणि ते विचार देण्याकरता आले. विचार देत असताना महाराज साधू संतांच्या विचाराची उंची बघा किती आहे. ज्या वेळेला साधू संतांनी सांगितलं या जीवनात बोलायची वेळ आली तर देवाशिवाय दुसरं काहीच बोलू नये. बोलण्याची नाही आता देवाविन काही, देवाविन काही, देवाविन बोलण्याची नाही आता देवा विण काही. आता देव सोडून दुसरं काही बोलायचंच नाही. महाराज कसं बोलायचं नाही? नाथबाबाला विचारा. नाथबाबांनी अत्यंत सोपं करून सांगितलं. माणसं बसलेली म्हणते महाराज देवाशिवाय काही बोलायचंच नाही, देवाचं नाव सोडून काही बोलायचंच नाही तर व्यवहार कसा होईल? नाथबाबा म्हटले व्यवहार होतच असतो कसा का होईना. हा, ज्यानं मौन धरलं त्याचा व्यवहार राहीना तर विठ्ठल विठ्ठल म्हणणाराचा व्यवहार राहील का? नाथबाबाला विचारा. नाथबाबानं फक्त शब्द बदलला. काय विठ्ठलाच्या जागेवर हरी शब्द टाकला एवढंच. नाही तर नाथबाबांचंही तेच म्हणणे. काय म्हणणे? हरी बोला घेता, हरी बोला घेता. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. कसा हरी बोला? नारळ देताना हरी बोला, नारळ घेताना हरी बोला. काय अर्थ नाही हरी हरी म्हणायला. सर्व कार्य करिता हरी बोला. पण आता ऐका बर का, हे बोला 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 महाराज खरंय, पण बोलणं हे ज्याचं त्याचं आवडीचं आहे. बोलणं विषय कसा आहे? आवडीचा आहे. गुलाब महाराज बरोबर आहे का अच्युत महाराज? आवडीचाच विषय. जो माणूस आवडतो आणि जे आवडतं तोच बोलतो. असं काही माणसं बोलत नाही.
विषय आवडीचा आणि आवड म्हटलं की काशीनाथ महाराज सगळ्याची वेगवेगळी एक आहे असं नाही की दोघांची आवड एक आहे. नाही नाही नाही, तुम्ही म्हणता महाराज नवरा बायकोचं त्याची बी आवड एक नाही. हो, एकाला वांग आवडतं तर एक दुसरं म्हणते शेवगा पाहिजे. काय मोठी अडचण आहे सगळ्याला माहिती आहे महाराज. आणि आवड म्हटलं की वेगवेगळी आहे. आता विचारू का थोडस एक मिनिट. हा, हे आकाशी पलीकडे एकदम ते भगवा कलर शर्ट. दादा काय नाव आहे तुमचं? हा, गोविंद दादा, गावातलेच आहेत का? धन्यवाद. नाही तर का बऱ्याच वेळा मग रॉंग नंबरच लागतं, त्याला विचारते दुसऱ्या गावाचं निघत. गोविंदराव, तुम्हाला कोणती भाजी आवडते? नाही, कीर्तना सांगायजोगी असली तर सांगा बरं का, नाही तर बघू भानगड व्हायची. 2-4 दिवसापूर्वी मी कीर्तनात विचारलं, म्हणलं दादा तुम्हाला कोणती भाजी आवडते? ते म्हणला कीर्तनात सांगायजोगी नाही महाराज. बरं झालं बाबा. कोणती आवडती गोविंदराव तुम्हाला भाजी? नाही नाही, हो कोणती बी कशी आवडती ती विचारायला. कोणती आवडती तुम्हाला भाजी? थांबा, गोविंदरावला विचारू द्या, बोलू द्या. आलू. वा वा वा, चालेल वा, मोकळे आहे आता. पण आता येईन का त्याला लवकर उत्तर देऊ दिलं नाही म्हणून दुसरा प्रश्न विचारू का? आलूची भाजी आवडते गोविंदराव तुम्हाला? तुम्हाला आईच्या हातची आवडते का बायकोच्या? आता गोविंदराव म्हणले का लग्नच राहिले? झालंय का? झालंय. हा, मग सांगा आता कोणाचं आवडते हातची. वा, टाळी. असं आहे, याला म्हणतात माणूस आपला. काशीनाथ महाराज मानलं पाहिजे ह्या माणसाला. हो, हा, घरचे आलेत का कीर्तनाला? नाही आले असते. वा वा, मग तर खुशच घरचे. तुम्ही महिनाभर तर भांडत नाही द्यायला. आता महाराज काय सांगा तुम्हाला, या आवडीचा फार विषय वेगळा आहे महाराज. हे सगळी प्रपंचिकाची आवड अशी आहे की विचारू नका. माणसाला काय आवडन हे महिला मंडळी येतात सोडून द्या. हो, काय नाही, ते हारमाल शिवायला दुसरं काहीच आवडत नाही. निसता गाडा दिसाव बस, त्या गाड्याचा भुगाच उतरले. महाराज हे लय विचित्र कारभार आहे. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. साधू संतांची आवड वेगळी आहे. साधू संतांना काहीच आवडत नाही देवाच्या नावाशिवाय आणि देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. आणि ते कशा पद्धतीनं साधू संतांनी व्यक्त केलं, जसं नाथबाबा म्हटले, इतकी विचाराची उंची आहे साधू संतांच्या की नाथबाबा महाराज म्हणतात नुसतं देता घेता उठता बैसता असं नाही, भांडता कांडता हरी बोल. भांडता नाही, हरी बोलायचं. आता कसा बोलायचा? जनाबाई महाराजाला विचारा. हा, जनाबाई महाराज म्हणतात, अरे इठ्या मूळ मायेच्या कारट्या. सुरुवात कुठून? इठ्यापासून. म्हणजे भांडतानाही त्याचं नाव आलंच पाहिजे. उठता बैसता हरी बोला. सगळीकडं परमात्म्याचं चिंतन करायचं. हे जरी खरं असलं तरी महाराज म्हणतात, बाबा ह्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करत असताना तुकोबाराय 3 प्रकार सांगतात. ते 3 प्रकार कोणते कोणते? अभंगाचं पहिलं चरण. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. इन्हीं सोच
टाळी वाजवा सगळे. वा वा वा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. महाराज गुलाब महाराज येतला एक शब्द फारच महत्वाचा आहे. सतीश महाराज कोणता शब्द आहे? करावा विठ्ठल जीवभाव. जीवाभावानं काय करावा? विठ्ठल करावा. आपण जीवाभावानं काय करतो? हा होय, आपलं काय चाललंय जीवाभावानं? संसार चाललाय, दुसरं काय? हो, संसार जितका जीवाभावानं करतात माणसं तितका परमार्थ करतात का? नाही नाही, संसार जीवाभावानं चालला आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. ज्यांनी ज्यांनी हो भगवंत जीवाभावानं केला त्यांना मात्र सुख आहे, आणि ज्यांनी संसार जीवाभावानं केला त्यांना मात्र दुःखाचे डोंगर भोगावे लागले. तुम्हाला सांगू, आणि प्रपंचातली अडचण आहे महाराज. काय अडचण आहे? जे प्रपंचात नको वाटतं, ज्याचा कटाळा त्याचाच वानवळा, आणि जे दुःखाचा कटाळा त्याचाच वानवळा. बरं वानवळा येई नका, एकावर एक फ्री. दुःख एकावर एक फ्री आहे सतीश महाराज. बघा तुम्ही, वा 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 वा. वाजवा वाजवा सगळेच टाळे वाजवा. वाजवायला पाहिजे. उभा राहून सांगितलं ना महाराज, ते का बसून सांगितलंय का काय? आणि योग्य सांगितलंय, गावातलेच आहेत का? मग तर डबल वाजवा. हा, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे प्रपंचाचा परिणाम आहे. काय त्याला विषबाधा म्हटलं? बरं याला काय म्हटलं? ज्ञानोबर आहे. विषबाधा झाली. तुमच्याकडे पान लागलं म्हणतात का विषबाधा म्हणतात? सर्प चावल्या काय म्हणतात? पान लागलं म्हणतात. पानच म्हणतात का नाही? पान लागलं पहिले आमच्या गावामध्ये आमचे जुने आजोबा हे सांगत होते की मारुतीला येडा लावा घालायला सांगायची त्या माणसाला. बरं का? आणि पहिले काय विषारी साप नव्हते एवढे, म्हणून ते येडा घातलं की ते राहून जायचं त्याचं. आणि मग ज्याला भीतीनं जास्त मरायचे, भीतीच्या पानानं पान लागल्यावर माणसं जास्त मरत नव्हते, भीनीनं जास्त मरायचे. भेवपान असं त्याला भेवपान म्हणतात. कोणतं पान? एक भेवपान आणि एक कलकत्ता पान. ते भेवपान लागल्यानं माणसं मरायचे. मग त्याला हे जुने माणसं काय द्यायचे? लिंबाचा पाला आणा, त्याला खायला द्यायचे. कसा लागायलाय? लिंबाचा पाला. ते म्हणायचा गोड गोड लागायला. आज पानच लागलं म्हणले याला आता नक्की. आणि साखर दिलं का म्हणायचा कडू लागायला. याला काय म्हणायचे? विषबाधा झाली, याला पान लागलं. पण ऐका बरं का, ही विषबाधा पान लागलं म्हणजे साप चावल्यावरच होते असं काही नाही. हो, तुकोबाराय नाटाच्या प्रमाणामध्ये म्हटले की हा जो प्रपंच रूपी, हा संसार रूपी जो साप आहे तो पांढरा आहे आणि विखारी साप आहे. काय? हा, आणि तो चावला आणि त्याचा परिणाम ज्ञानोबाराने सांगितला. काय परिणाम झाला? कडू विषय तो गोडू जीवासी झाला, म्हणजे पान लागलं. आता ऐका महाराज, असं ज्या वेळेला प्रपंचात होतं त्यावेळेला माणसाला सगळ्यात जास्त प्रपंच आवडलेला असतो. काय आवडलेला असतो? प्रपंच. बरं तुम्हाला सांगू का, ह्या प्रपंचात काय कमी त्रास आहे का महाराज? हा, विचारा ज्याचे लग्न झालेत, आता हे पाठीमागचे लग्न राहिलेत, ह्या बिचारायचं द्या सोडून. शिवाजी महाराज हे बिना लग्नाचेत ना पोरं हे सगळे. हा, नाही झालं ना तुमचं? वा वा, याचे आजचे दिन चालू आहेत. कोणाचे येऊ नाही तर नवी यायचे चालू आहेत बिचारायचे. पण त्याला आता तळमळ होत असेल, त्याला मी तरी काय करू? हो, कारण त्याचं म्हणणं आहे काशीनाथ महाराज, वा रे वा तुम्ही घेतलं करून लग्न आणि आमच्या टायमाला म्हणे लय संसार वाईट असतो. वा रे वा, हुशार माणसं. त्याला किती सांगू दे, आपण ऐकतच नाही. ते आम्हीच नाही ऐकलं तर ते कुठून ऐकते? आमचे गुरुदेव म्हणायचे अरे नको रे बाबा, हे लय प्रपंच अवघड आहे. आता घरून जर निघालो ना, हो तर 8-8 दिवस घरी जाऊ वाटत नाही. तुम्हाला सांगतो इतकं विचित्र प्रपंच आहे. या सगळ्याच्या मनातलं सांगतो शिवाजी महाराज. हो, मला माहिती याच्या मनात काय. मोठी अडचण आहे प्रपंचाची, इतकी अडचण आहे. आता मला खरं सांगा, बसलेले मंडळी हात जोडून, आता मी जरा तुमच्या घरच्या सारखा बोलतो. आता पहिल्यांदा आलो असं नाहीच. आता हे सगळे ओळखीचेच माणसं म्हणून घरच्या सारखं बोलू का नको? बोला. वा वा, जमला आता. हा, आपलं जुळत आहे असं बोला म्हणल्यावर. आता मला खरं सांगा, तुम्ही लग्नाच्या अगोदर खुश होते का लग्न झाल्यावर? ते म्हणतो यार काय करावं. मी शिवाजी महाराजाला विचारणार नाही, मला माहिती ते तार्किक उत्तर देते. सांग, जे पक्के प्रपंचात मुरलेले तुम्ही खरं सांगा,
का तुमचे घरचे आलेत म्हणून घाबरायले तुम्ही? तसं काय असलं तर ते सांगा, मागच्या ढेल्यात विचारतो, काय अडचण नाही. हो आई साहेब तुम्ही सांगा बरं खरं काय. मी दोघांचं सांगतो, दोघांचंही माझंही सांगतो. मला काही अडचण नाही, खरं बोलायला काहीच अडचण नाही. हो, याची अडचण अशी आहे, सगळ्यांना प्रपंचाचं दुःख भोगावं लागतं आणि सगळ्यांनी भोगलंय. फक्त असं नाईलाजानं बरं म्हणतात माणसं. कसं नाईलाजानं? नुसता फोन लावू द्या, काय चाललंय मामा? काय नाही, बरं या. आता लाख रुपये ऊसाचे आले तरी म्हणतो बरं. याच्या कारण आहे, ऊसाचे लाख आले पण त्याला 2 लाख द्यायचेत ना. आलं का लक्षात? आणि प्रपंच असा, तुम्हाला सांगू काही पैशाचं देणे घेण्याचं द्या सोडून, सगळ्यात जास्त मी तुम्हाला प्रमाणाशी सांगतो बरं का, मनानं बोलणार नाही, लक्ष देऊ नये महाराज. सगळ्यात जास्त जर प्रपंचातला माणूस कंटाळत असेल तो त्याच्या कुटुंबाला. कुटुंब म्हणजे कोण? बायको म्हणायचं. हो, मी माझे शब्द नाहीत, मला माफ करा महिला मंडळी, हे शब्द तुकोबरायांचे. तुकोबराय म्हटले, मला प्रपंचाचा त्रास, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करी दया सेवा कुटुंबाची, करी दया सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या महाराज. काय प्रमाण जबरदस्त आणि प्रमाणही महत्वाचं आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, आणि शब्द महत्वाचा आहे, करिताया सेवा कुटुंबाची. कोणाची? कुटुंबाची. तुकोबराने मुद्दाम शब्द वापरला, कुटुंबाची. हा, तुकोबराने त्याचा त्रास झाला, अनुभव तुकोबराने स्वतःचा सांगितला. हे प्रपंचातले माणसं सांगत नाहीत. यायचं त्या गणपतीतल्या इचू आणि काम झाले, बेंबीतल्या त्या गणपतीच्या. हा, एकावाच सांगायचे नाही. हे म्हणते वा वा बरं बरं पोरा, याचं आता लग्न करावं लागतं. तो बी करू, उठू नको. हो, ते नाही का तुम्ही कथा ऐकली ना, त्या गणपतीच्या बिंबीत एक जणांनी बोट घातलं, त्याला इचवानं चांगला ठणका दिला. ते म्हणा, एक जण मला काय झालं, मला लयच गार लागायले. आपलं काय चाललंय, गार गार चाललंय, नाही तर काय चाललंय. दुसरं आपल्याला माहित आहे हे अवघड आहे, तरी आपण सांगत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. हे प्रपंच करिता या सेवा कुटुंबाची माऊली महाराज. हो, एक नवीनच लग्न झालं एक जणाचं. आता ते नवीन ते प्रेमामध्ये लाडामध्ये ते दोघच होते नवरा बायको. मग त्याने कवा त्या बायकोने सांगावं त्याला आपलं, होय हो म्हणजे काय हो काय हो, तेवढे एकदा ते कप धुवून टाका ना चहाचे. ते मला बरं ते कप धुतले, दुसऱ्या दिवशी त्याला भांडे धुवायचे सांगितले बायकोने. असा राग आला याला. काय म्हणले म्हणा, तू भांडे धुवा. मला समजलंच काय म्हणला तो. असा राग आला त्याला. सकाळी सकाळी फोन लावला. कोणाला? हा, बोला बोला, बरोबर आहे. कोणाला? सासऱ्याला. पोरं हुशार दिसायला दिली. हा, मी म्हणलं महाराजाला म्हणतात का काय काय म्हणत. सासऱ्याला फोन लावला आणि लावल्याबरोबर म्हणलं मामा. आवाज असा कडक. म्हणजे काय, तुमच्या पोरीला काय सांगा. ते म्हणजे काय झालं, काय झालं म्हणजे काय, मला भांडे घासायला सांगते. हा, काय समजलं मला काय ते. हा, ते म्हणले काय झालं, जावई फोन ठेवा म्हणले. म्हणजे काय झालं, काय नाही म्हणले, हात मै भरलेले. म्हणजे तुम्ही काय करायला म्हणले, धुणं धुवालो नंतर लावतो. आता मला सांगा, हे काम कोणी केली नाही, सगळ्यांनी केली. हो, आणि काय सांगणार त्या माणसाला. फक्त तुम्हाला खरं सांगू का, बस तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं चाललंय. सगळ्यांना प्रपंचाचा कंटाळा आला. मी इथपर्यंत जाऊन तुम्हाला बोलेन महाराज, असं तुमच्या गावात बरेचसे माणसं आहेत ज्यांना असं तुम्हाला वाटतं का नाही, 6 महिन्याला तरी एकदा की लय कंटाळा आला प्रपंचाचा, हे सगळं सोडून कुठं तरी आणि निघून जावं वाटतंय. हा, बरोबर आहे. हे माणसं सगळे खरं बोलायले, चांगले माणसं आहेत, तिथले खरं बोलणारे माणसं आहेत. हो, तुम्हाला सांगू, काय काय भाग्यवानाला महिन्याला वाटतंय
हे सगळं सोडून कुठं तरी. आणि काय काय भाग्यवानाला रोजच वाटते इकडं तिकडं बघूच नका, माझ्याकडे बघा. म्हणून म्हणलं मी एकदा घरून आलं की 8-8 दिवस घरी जाय ना. तात्पर्य लक्षात ठेवा, तुम्ही या प्रपंचानं सगळे कंटाळलेले आणि प्रपंचाच्या त्रासानं सगळे तासून गेले. याच्या साधू संतांनी मात्र अत्यंत महत्वाचा विचार मांडला. महाराज, या जीवनात तुम्हाला सुखी समाधानी जगायचं असेल तर तुम्हाला परमात्म्याचं दास्यत्व करावं लागेल. प्रपंचाच्या दास्यत्वानं तुम्हाला दुःखच मिळणार. आणि ज्या वेळेला तुम्ही भगवंताचं दास्यत्व कराल, तुकोबाराय म्हटले, आमच्यासारखे तुम्हाला आनंदाचे लाडू खायला मिळतील. कशाचे लाडू? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. कोण खात आनंदाचे लाडू? सगळ्या साधू संतांना आनंदाचे लाडू. आता ऐका, लाडू खाण्यासाठी आनंदाचे, ज्या डोहात आंघोळ करायला जातात तो डोही आनंदाचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची जो डोहा आनंदाचा त्याच्यावरले तरंग कशाचे? आनंदाचे. आणि आता खरं सांगू, संपूर्ण आनंद त्यांना मिळतो याचं कारण आहे आनंद कंद परमात्म्याचं त्यांनी दास्यत्व केलं. म्हणून आपल्याला संपूर्ण दुःख मिळतं याचं कारण आहे आपण दुःखरूपी संसाराचं दास्यत्व केलं. म्हणून अत्यंत सोपा प्रश्न आहे महाराज. ज्या ज्या मंडळीने हे दास्यत्व प्रपंचाचं सोडलं ते सुखी झाले. किमान 8 दिवसासाठी तरी. हो, जे 7-8 दिवस सप्त्याला जातात माणसं ते खुश असतात. 8 दिवस मजा आहे त्याची, काही टेन्शन नाही. कीर्तनात येतात, हसतात, मोकळं राहतात, सगळं गायन ऐकतात, आनंदी आनंद आहे. पण 8 दिवस झाले घरी निघाले की चळचळ कापत. आता ती काय म्हणून? ती म्हणजे कोण? बायको. महाराज, मोठी अवघड अवस्था आहे. याचं कारण आहे हो, या प्रपंचाचा धाकच तसा आहे महाराज. इतका धाक या प्रपंचाचा की एक महात्मा यायलाच तयार नाही या मृत्यू लोकात. किती 12 वर्ष आईच्या पोटात राहिला, बाहेरच
फार सुंदर, फक्त टाळीच वाजणं तशी दमदार. लाईन डिम आहे. अरे हो, हे गावातल्याची बी डिम झाली, पहिल्यांदाच पाहिलं मी. आता डिम झाली म्हणलं होतं, आता लाईन फुली होस तर पुढं करीतच नाही. आता हा वाजवा एकदा टाळी जोरदार. वा वा वा, धन्यवाद. हा महाराज, टाळी वाजवायची याचं कारण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणता नाही महाराज लोकांना काही काम नाही राहिलं, वाजवा टाळी. तुम्हाला सांगू, जे कीर्तनात बसल्याच्या नंतर मनोभावानं अशी टाळी वाजवतात ना, त्याचा एक परिणाम होतो, त्यांना झोप येत नाही. पहिली तर गोष्ट झोप येत नाही, दुसरी गोष्ट उत्साह निर्माण होतो, आणि तिसरी गोष्ट ॲक्युप्रेशर होतं आणि असणारे आजार बरे होतात टाळी वाजवल्यानं. बघा तुम्ही सर्च करा, रिसर्च करा. एक जण म्हणला महाराज मला झोप येत नाही, आजारही नाहीत. पण म्हटलं मग काय फायदा टाळी वाजवण्याचा? म्हणलं तुला आजार होणार नाही. बाबा बस तुम्ही नव चैतन्य आणलं याच्यात एका चालीनाच. हा लाईट फुल आणली ना, कमी होती शिवाजी महाराज. वा, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, आणि त्या छंदाचा परिणाम मिळतो आनंद. असा उगच नाही. आता बसलेल्याची तळमळ चालली होती, उठू का ना उडी हाणू का, पण उठता कसं येईल? उडी हाणायला त्याला पहिलाच उभा पाहिजे, तेव्हा उडी हाणता येते. आणि आज वाटलं ना तर उद्या हे डबल चाल म्हणते ना, उद्या उभे राहा. हो, त्या प्रमाणापुरते राहा, पुन्हा बसा खाली, काय अडचण नाही. आपल्या गावात कोण विचारायला आपल्याला काय कम बसले म्हणून? आनंद घेतला पाहिजे. ऐका, या जीवनात साधू संतांचा हा विचार आहे, आणि या विचारानं आपण सुखी होऊ शकतो हे निश्चित आहे. कोणत्या विचारानं? ते 3 विचार आहेत. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीवभाव, जीवभावानं परमात्मा केला पाहिजे, विठ्ठल केला पाहिजे, आणि तसं बोललं पाहिजे. महाराज बोलण्याच्या बाबतीमध्ये थोड्याशा वेगळ्या जर चिंतन केलं शिवाजी महाराज, तर ज्ञानोबारांची खूप गोड ओवी आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानोबा म्हटले कसं बोललं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आता ऐका ज्ञानोबा कसं बोलतात. तैसे साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोलणं पाहिजे
नाही तर काय काय माणसं असे बोलते, चालता चालता नुसते खोसाटेच काढतात कोणाची, चालता चालताच त्यांना बोलायचं आणखीन तारतम्य आलं. बोलू ऐशी बोली, वा वा वा. बोलू ऐशी बोली, गुरुदेव स्वामीजीचं याच्यावर चिंतन ऐकलं होतं. हे दोन प्रमाणात झाले की ती कर्तव्यताच झाली. एक म्हटलं ते हो काय पहिलं म्हटलं होतं ते आता बोलण्याची नाही, आणि आता बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. याच्या पलीकडे आता बोलणं नाही का. आम्ही बोललो की परमात्म्यानं डोलावं असं माणसाचं बोलणं असावं. ज्ञानोबराय जसं सांगितलं तसं तुकोबाराने सांगितलं. पण तुम्हाला खरं सांगू का, आपण बोलल्यावर देव डोलायचं सोडून द्या, घरचे बी पटकन हो म्हणत नाहीत. इतकी मोठी अडचण झाली महाराज. का आपलं बोलणं तसं आहे गहिराती. माणसानं चांगलं बोललं पाहिजे, काहीतरी चांगलं वाटेल, हो सगळ्यांना प्रसन्नता वाटेल असं बोललं पाहिजे. कसं बोलतात माणसं प्रपंचातली महाराज विचारू नका, आणि ते सांगणं काही कामाचं नाही असं माणसं काय काय बोलतात. पण सांगू तुम्हाला एक उदाहरण मी फार सुंदर ऐकलं होतं. शिवाजी महाराज असं म्हटले, ते अकबर आणि बिरबल ते जुन्या काळातले तुम्ही ऐकल्या असत्या ना गोष्टी त्याच्या. रिकाम्या माणसाला ते रिकाम टायमात ऐकायला चांगलं असते ते अकबर बिरबलचं. पूर्व तुम्ही ऐकल्या गोष्टी त्या. ते पहिलं एक वेगळंच होतं काहीतरी, आता हे वेगळं आहे. त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आलेली बघा. ते बिरबल आणि अकबर याच्यातला राजा कोण? मंडपात बसलेली माणसं बोलत नाहीत का इथं फक्त. अकबर कोण? राजा. शाबास, धन्यवाद. आणि बिरबल प्रधान. या दोघांची चढावडा असायची कधी काशीनाथ महाराज. काय त्या राजाला वाटायचं बिरबल हजर जवाबी, आणि बिरबलला कमी दाखवण्याचा प्रयत्न करायचा राजा नेहमी बोलता बोलता. असं चाललंय आपलं म्हणून सांगायला. एक मोठं होण्याचा विचार नाही, त्याला समोरच्याला कमी कसं लेखता येईल याच्यासाठी प्रयत्न आहे. आणि मग तो अकबर एक दिवशी सकाळी सकाळीच उठला, आणि उठल्याबरोबर नीट बिरबलच्या घरी. बिरबल म्हणजे काय महाराज, मला एक स्वप्न पडले रे रात्री. म्हणजे काय स्वप्न पडलं महाराज? म्हणजे असं स्वप्न पडलं की आपण दोघ जण स्वप्नामध्ये आपण दोघं दोन घोड्यावर बसलो. ते म्हणलं जी, आणि लांब दूर जंगलात गेलो. म्हटलं जी, आणि दूर जंगलात गेल्याच्या नंतर दोघं दोन खड्ड्यात. सतीश महाराज थांबा थांबा. ते म्हणले एकदाच कसं दुसऱ्यांदा पाडतो. ते म्हणले दूर आपण जंगलात गेलो दोघं दोन घोड्यावर बसून, आणि घोड्यावर बसून गेल्याच्या नंतर दोघं दोन खड्ड्यात. असं याला म्हणते टायमिंग. टायमिंग पाडे आता पाडे बरोबर. दोघं दोन खड्ड्यात पडलो. बरं इथपर्यंत काही अडचण नाही बरं का. बर मग जी महाराज पुढं पुढं काय नाही रे म्हटले बिरबल. दोघं दोन खड्ड्यात पडलो हे खरंय, पण मी ज्या खड्ड्यात पडलो तो मधाचा खड्डा होता, आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो घाणीचा खड्डा होता. म्हणजे इथंच त्याचं महत्व आहे. काय बिरबल त्या राजाचं म्हणणं काय अकबराचं हे शेवटचं ही तोडी आलं लक्षात. आता ही तोडी, आता याची भैरवी आहे का. ही झाली तोडी, आता भैरवी. त्या बिरबलनं सांगितलं महाराज पूर्व ऐका ऐका. बिरबलनं सांगितलं महाराज तुम्हाला अर्ध स्वप्न पडलं. किती? अर्ध. राहिलेलं अर्ध मी तुम्हाला सांगतो. राजा म्हणला हे काय झालं आता? ते म्हणलं ऐका तर खरी, आता राहिलेलं स्वप्न तुम्ही ऐका आता. म्हणे महाराज स्वप्नामध्ये दोघं सोबत निघालो, दोन घोड्यावर बसलो, दूर जंगलात गेलो, गेल्याच्या नंतर दोघं दोन खड्ड्यात. अशा
पडलो. बर ते म्हटले इथपर्यंत सारखंच. म्हणले सारखंच. म्हटले दोघं दोन खड्ड्यात पडलो महाराज. तुम्ही ज्या खड्ड्यात पडले तो मधाचा, मी ज्या खड्ड्यात पडलो तो घाणीचा. आणि म्हणले बरोबरच झालं इथपर्यंत. म्हणला बरोबरच आहे. आता इथून पुढची भैरवी आहे का? म्हणले काय झालं? वर आल्याच्या नंतर तुम्ही मला चाटीत होते, मी तुम्हाला चाटीत होते. ही भैरवी. तात्पर्य लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्याच हेच कारभार चालू आहे. आलं का लक्षात? एका मोठ्या रेषेच्या समोर दुसरी मोठी रेष ओढत नाहीत. त्याच रेषेला पुसण्याचा कार्यक्रम चाललाय. महाराज साधू संतांचा विचार मात्र असा नाही. साधू संतांचे विचार पहा तुम्ही. महाराज म्हटले हे परमात्म्याचं चिंतन करत असताना एक विचार सांगतो आता आणि 8 तास घेतो. विचार काय? गांधीजीच्या चरित्रातला प्रसंग. सगळे डोळे उघडे ठेवून काने उघडे ठेवून ऐका. बरोबर तुम्ही गांधीजीचं चरित्र वाचलं का कधी? नसलं वाचलं तर आता जाऊन वाचा. गांधीजीच्या चरित्रामध्ये असा विषय आलेला आहे या अभंगाच्या संदर्भानं. गांधीजीला कोणीतरी विचारलं, गांधीजी तुमच्या जीवनामधले तुम्ही 3 माकडं सांगता. किती माकडं? लक्ष द्या इकडं. गांधीजीच्या जीवनातले 3 माकडं. कोणते कोणते माकडं? म्हणजे वाढणार कोणते? गांधीजीच्या जीवनातले ते सांगत असताना तुम्ही ऐकलेले, तुम्ही पाहिलेले. एक माकड म्हणतं काय? वाईट बोलू नका. वा. दुसरं माकड म्हणतो वाईट पाहू नका. आणि तिसरं माकड म्हणतो वाईट ऐकू नका. शाबास. हे 3 माकडं. मग गांधीजीला विचारलं, गांधीजी तुम्हाला हे 3 माकडं मिळाले तरी कुठं? आता जर तुम्हाला कळालं आणि तुकोबारायांचा जर विचार तुमच्या लक्षात आला ना, विचाराची उंची, तर टाळी वाजवा बरं का. गांधीजीनं सांगितलं हे 3 माकडं मला जिथं मिळाले ते मिळण्याचं ठिकाण म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या गाथेत मिळाले. महाराज कशात मिळाले? गाथेत. आणि तो गाथा त्याच्यातला मिळालेला विचार, त्या विचाराची उंची महात्मा गांधीजी सांगतात, महाराज ते विचार मला ते माकडं तुकोबाराच्या गाथ्यात मिळाले. आणि ते 3 माकडाचा जो अभंग आहे तो हा अभंग आहे. आणि गांधीजीनं या करता त्याच्या जीवन चरित्रामध्ये 16 अभंग इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेत. त्याच्यातला पहिला अभंग बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. महाराज ही विचाराची उंची आहे. ज्यांना जग बापूजी म्हणतो त्या बापूजींना शिकण्यासाठी तुकोबारांची गाथा त्यावेळेलाही उपयोगाला आली, आजही येते आणि भविष्यातही येत राहणार. ही तुकोबारांच्या विचाराची उंची आहे. महाराज बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. पाहायचं तर त्यालाच, गायचं तरी त्यालाच. महाराजांना प्रश्न केला, हो महाराज तुम्हाला नेहमी त्याचं भजन म्हणून त्यालाच पाहून कंटाळा येत नाही का? महाराज म्हटले नाही, अभंगाचं दुसरं मन झाले
आता जे जे निष्ठेनं टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, गाणे ऐकतात, त्याला लक्षात आलं का? हा, नाही आलं? धन्यवाद. याचा अर्थ आलं जर असतं तर मला सांगायची गरज पडली नसती. सांगतो पण कीर्तन झाल्यावर. हा, पण कीर्तन झाल्यावर भेटायचं. हा, नाही तर जाताना तशीच निघू. ऐका, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. याला सोस म्हटलंय. म्हणजे काय? हो, हे भजन करून करून देवाचं दर्शन घेऊन घेऊन आमचं मन हाव भरी होतंय, हावरं होतंय. हावरं कशाला म्हणतात कळतं का? हावरं 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 म्हणजे काय? किती त्याला मिळू द्या त्याचं समाधानच होत नाही, याला हावरं म्हणतात. एक पोरगा असा चालला होता रस्त्यानं. तुझं काय नाव रे? हे बा, हेच गेलं तर बघा पळून. काय नाव तुझं? गौशाला का नाही बघा आता मला. शिवम. काय नाव आहे? हा, मंगेश आहे. सोहम गेला निष्ठून, मंगेश आला. आता हे दोघं बसलेले होते तर मंगेश आणि सोहम. मी दबा धरून होतो त्याच्यावर, पण हे निष्ठलं. आता ते निष्ठलं पहिलं, आता हे गौशाला. हा, मंगेश रस्त्यानं चावू लागला आणि मंगेशला त्याच्या पप्पाने 1 रुपया दिला होता. रस्त्यानं जाता जाता इथं हे पलीकडे गेला, इथून त्या रस्त्याला त्याचा 1 रुपया हरवला. मी कीर्तनाला नेमका चालून येता येता म्हणलं, मंगेश काय बघायला रे? रडू लागला मंगेश. म्हणलं काय बघायला? म्हणलं बघा महाराज, माझ्या पप्पाने 1 रुपया दिला होता तो हरवला. म्हणलं मंगेश 1 रुपयासाठी रडायला म्हणून खिशातून रुपया काढा. मी उदार माणूस मी. 1 रुपया काढा मंगेशला दिला. दिलं तर जास्त जोरात रडायला लागलं मला. अरे म्हणलं मंगेश काय झालं? 1 रुपया दिला ना. हा म्हणलं महाराज, पहिला असतं तर 2 झाले असते. याला म्हणतात हाव. महाराज आणि ही लेकरायतच नाही शिवाजी महाराज. किती सांगू तुम्हाला, सगळ्यामध्येच हाव. हे मोठ्याल्या माणसामध्ये बघा तुम्ही. माऊली महाराज, हे मोठ्याले माणसं बी लय चॅप्टर. यायला बी काय कमी हवे का? एका घराचं एका मजल्याचं काम झालं सतीश महाराज की दुसऱ्या मजल्याचे खोटाड वरच. ते म्हणलं नाही म्हणले काऊन दादा? म्हणजे होईल पुढे पोरायला. बरं 2 मजली बांधले त्याचे तिसऱ्याचे खोटावर आहेत. ज्यानं 3 बांधले त्याचं चौथ्याचे खोटाडवर आहेत. संपतच नाही हे काय. ही इच्छा, वासना, आशा, अपेक्षा संपतच नाही. आणि माझ्यासारख्यानं तुम्हाला सांगणं काही कामाचं नाही. याचं कारण आपल्याला अनुभवच किती महाराज. आपण आताचे उग हे आपल्यापेक्षा सगळे मोठाले ज्येष्ठ मंडळी. पण सांगू तुम्हाला, ही आशा जी आहे ना, आशा ही फार विचित्र आहे. मोह, आशा, अपेक्षा हे फार विचित्र आहे. हे जीवनातला सोडताच आला पाहिजे महाराज. याच्यासाठी मी एक सुंदर उदाहरण ऐकलं होतं, तेवढं सांगतो ना. आता 8 तास घेतो. काय उदाहरण आहे? मोह कसा सोडला पाहिजे. आणि आता ऐका बरं का, मोह सुटलाच पाहिजे. ज्याचा मोह सुटला नाही प्रपंचावरचा, ज्याची आसक्ती सुटली नाही, त्याचं जीवन शेवटी महाराज त्याला फार त्रास होतो मरताना. ऐका, मरताना त्याला मरावच वाटत नाही. अजिबात मराव वाटत नाही का? इथं कोणाला मराव वाटते? हे नाही म्हणाले देवी. पण ऐका, सोडायला सोपं होतं शेवटी मोह जर नसेल तर. कसं? आता आपल्या सगळ्याला माहिती, तिथं कपड्याची कोणाला काही कमी, भरपूर कपडे तिथे. इथं बसलेल्या मंडळीला कमीत कमी 10 ड्रेस आहेत एकेकाला, आहेत का नाही? बरोबर. तुम्हाला किती ड्रेस आहेत? 10 तर निश्चित आहेत. तुम्ही म्हणता ना आमचं हे महिला मंडळी राहिल्या. खरं हो, सगळ्यात गबाळ तर याच्याकडे जास्त. कोण महाराज, इतक्या साड्या विचारू नका. हो, आणि ते काय सांगू का तुम्हाला, आमच्या महाराज मंडळीच्या बायकाला तर लय साड्या उतारल्या त्या साड्याच्या. काऊन? भागवत झालं की 2-4 साड्या आहेत प्रत्येक भागवतात शिवाजी महाराज. आणि इतक्या साड्या असून बी ते घरचे येतात. एक नाही धडाच मेला. कपाट भरून काल तर घरच्याने कपाट उघडून भक्कन साड्यात पडल्या अंगावर. महाराज बुजूनच गेलती. म्हणलं मरती का काय, पण मी घरी होतो म्हणून वाचली, नाही तर अवघड झालं असतं महाराज. इतक्या साड्या. आता काय सांगायचं तुम्हाला. हे राजाराणी कपाट आहे तुमच्या इथं कोणाची? त्या राजाराणी कपाटात सगळं हे राणीच आहे. राजाचे कपडे बाहेर खोटीला. मोठी अडचण आहे. इतक्या साड्या महाराज, आणि तरी बी त्याचं समाधान होत नाही. त्याला म्हणलं ना बाहेर जायचं, कीर्तनाला जायचं, काय नाही, एक नाही धडाच मिळला. मग इतक्या साड्या. बरं धडाची नाही तर देवानं कोणाला देतो बी नाही. देऊ वाटत नाही आणि ते सोडित नाही. हे मोठा अवघड कपड्याचे. पण आता गृहीत धरा, मला 10 उपरणे आहेत माझ्याकडे. किती? तशी जास्त आहेत म्हणा, पण मोह सोडण्याकरता 10. नाही तर 20 घेतली असती त्याला लय लांब बनते म्हणून 10 घेतो फक्त. 10 उपरणे माझ्याकडे आहेत समजा. आता मोह सोडायचा कसा सोडा पाहिजे? 10 उपरणे इथं आलो. बऱ्याच दिवसानंतर सतीश महाराजांची भेट झाली. सतीश महाराज म्हणले, महाराज उपरणं चांगली रंगबिरंगी दिसायला, एवढं देऊन टाका राव.
मी दिलं एक सतीश महाराजाला. आता किती राहिले माझ्याकडे? 9. किती राहिले? 9. शाबाश. एक गेलं, 9 राहिले. आता 10 वरची आसक्ती मोह कितीवर आला? 9 वर. कमी झालं का नाही? बस. इथं आलो आणि आल्याच्या नंतर हे 2 जोड, खिलार जोड, हे म्हणले महाराज इतक्या कीर्तनात सोबत आहेत, एक तर उन्हाळ्यात कान बांधायला, म्हणून ह्या दोघायला 2 दिले उपरने. आता किती राहिले? 7. आता 10 वरचा मोह कितीवर आला? 7 वर आला. आणि माझे अत्यंत प्रिय, मला इकडे ह्या भागात ज्यांनी पहिल्यांदा आणलं, हे आमचा जोड अच्युत दादा आणि बबनराव महाराज. या दोघांना म्हणले महाराज द्या बाबा तुमचं एक एक उपरण. हो द्या, आमच्या बी मजा. मग ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण तरी त्या दोघायला 2 दिले. आता किती राहिले? 5 राहिले. आता 10 वरचा मोह 5 वर आला. आणि 5 वर आल्यावर आता काय सांगा तुम्हाला, ताडकळसची साऊंड सिस्टीम फेमस आहे. हो, ते म्हणले महाराज आम्हाला कोणीच काय देत नाही राव. काय तेवढं एक उपरण तुमचं द्याच, म्हणून तेला एक दिलं. किरण रावच नाव आहे का तुमचं? किरण भाऊला एक दिला. आता किती राहिले? 4 राहिले. 10चा 4 वर मोह आला. आणि आता इकडं गुलाब महाराज होते 2-4 कीर्तनाला, आणि ते ओवी सांगितलेले तेच मला खूपच आवडलं, म्हणून या दोघायला 2 उपरणे दिले. किती राहिले? आता 2 राहिले. 10चा मोह कितीवर आला? आणि हे बाबानं चाल म्हणली लय गोड, हो ना, म्हणून खुश झालो, त्याला एक उपरण दिलं. आता किती राहिले? एक. तेवढं राहू दे मला कंबर बांधायला. आता तात्पर्य लक्षात ठेवा, 10 वरून देत 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 1 वर मोह आला. लक्षात ठेवा, 10 वस्तूचा मोह 1 वर येणं आणि 1 वस्तू सोडत असताना जास्त दुःख होत नाही महाराज. ऐका, आलं का लक्षात? मोह जास्त होत नाही 1 वस्तू सोडताना. 10 वस्तू सोडणं वेगळं, 10 एकरची प्रॉपर्टी सोडणं वेगळं, आणि 1 प्लॉट सोडणं वेगळे. का? कमी दुःख आहे, कमी दुःख आहे. ही आसक्ती कमी झाली पाहिजे, हा मोह कमी झाला पाहिजे, याकरता मी तुम्हाला सांगितलं महाराज. आणि हा मोह कमी होण्यासाठी साधू संतांच्या विचाराची गरज. ज्यांना खूप प्रॉपर्टी, ज्यांना फार सन्मान, त्यांना साधी खुर्ची सोडताना आग होती. साधी खुर्ची, तर हे जीवन, हे शरीर सोडताना किती त्रास होत असेल महाराज. एक लक्षात ठेवा, गुरुरे मोठे महाराज जात असताना सांगून गेले. ही महान ह्या साधू संतांची हे काय विचाराची उंची आहे. पंढरपूरला गेले इथून दवाखान्यातून, आणि तिथं पंढरपूरला गेल्याच्या नंतर द्वादशीच्या दिवशी, बरोबर आहे का नाही? आषाढी द्वादशीच ना, आषाढीच्या द्वादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये देह ठेवला. ही विचाराची उंची आहे साधू संतांची, लक्षात ठेवा. का? त्यांनी अगोदर सर्व मोह सोडून दिलेला होता, म्हणून त्यांना देह सोडायला सोपं गेलं. आणि आपणही थोडा 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 आता सुरुवात करायला पाहिजे. आता आपल्या कोणाकोणाच्या गौऱ्या पुढे गेल्या नाही, म्हणजे कोणी आणलं रे, आपल्याला मारायलाच लागले. मी काय करू, शिवाजी महाराज नावीलाच आहे माझा आता. याचं कारण आहे का? हा विचार महत्वाचा आहे, म्हणून साधू संतांनी सांगितलं, हा विचार जोपासत असताना कितीही भगवंताचं नाम घ्या, कितीही चिंतन करा, आमचं मन हावर जशाला तसंच राहत. फक्त आता एक गोष्ट लक्ष देऊ नाही का, काय? या प्रपंचाची जी मिठी आहे, जे बंधन आहे, ते तोडल्याशिवाय मिठी देता येत नाही. बंधनापासून सा
वाजवा सगळे. वा. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. कोणत्या बंधना, कोणतं बंधन कोणतं आहे? आपल्याला प्रपंचाचं बंधन आहे, संसाराचं बंधन आहे. आणि तोपर्यंत सावकाश मिठी देता येणार नाही जोपर्यंत या प्रपंचाचं आपण बंधन सोडत नाही. महाराज ऐका बरं, आता हे तिन्ही चरण आणि शेवटचंही चरण, या सगळ्या चरणाचा भाव ऐका. काय भाव आहे महाराज? या सगळ्या चरणाची गोळाबेरी जर ऐकली तर एकच निघते. काय? हे सर्व काही ज्यांच्या जीवनात घडतं ते कोण आहेत? संत आहेत. आणि हे सगळ्यापैकी काही ज्याच्या जीवनात घडत नाही तो जीव आहे. बाकी फार मोलाचं आहे. ऐका, पुन्हा एकदा ऐका. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. आणि बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. हे सगळं ज्यांच्या जीवनात घडलं ते कोण आहेत? संत आहेत. आणि याच्यातलं काही ज्यांच्या जीवनात घडलं नाही ते जीव आहेत. आपल्या जीवनात काही घडलं याच्यातलं? आपले काम क्रोध जशाला तसे, आपण बोलत नाहीत विठ्ठल, पाहत नाहीत विठ्ठल. काय काय माणसं तर 25-25 वर्ष झाले आणखी पंढरपूरला गेले महाराज. पाहिलं तर रस्ताच माहित नाही पंढरपूरचा आणखीन. हो, आता हे जे साधू संतांच्या, शिवाजी महाराज वारकऱ्यांच्या जे संगतीत आहे त्यालाच माहिती आहे पंढरपूर. काय काय तर पंढरपूरच्या तिथं मंदिरात जात नाहीत, लय गर्दी म्हणते. काही चंद्रभागेचं स्नानही करीत नाहीत, लय घाण पाणी म्हणते. आता ते काय काय म्हणते त्याचं भारुड आहे ते कधी नंतर सांगेल. इतकी विचित्र अवस्था आहे. मग हे सगळं कोणाच्या जीवनात आहे? साधू संतांच्या. फक्त आता जाता जाता मला एक दृष्टांत सांगायचा आहे. महाराज हो, गुरुरे मोतीराम महाराज, मोठे महाराज, मारुती महाराज, या सगळ्यांच्या चरणावरती विनंती करायची. महाराज, हे सगळं जे साधू संतांच्या तुमच्या चरणात जीवनात जे घडलं तेच या सगळ्या मंडळीच्या जीवनात घडावं, एवढंच त्यांच्याकडे प्रार्थना करायची. बस, दुसरं काही नाही महाराज. आम्हाला या पांढरी गावातील सर्व हो मंडळीच्या लक्षात आलं पाहिजे काय की आपणही साधू संतांसारखं झालं पाहिजे. पण त्याच्याकरता एक गोष्ट करावी लागते, जे सुरुवातीला प्रमाण झालं. काय? प्रपंचाचा त्याग करावा लागतो. महाराज म्हटले, ज्यांनी ज्यांनी प्रपंच सोडला, त्यागला, त्यांना हे जीवनात अनुभव आले. त्यांनी काय केलं पहिले? सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, मागे मागे धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. का? सोडीला संसार. आणि याच्यावरचे अनेक प्रमाणे सगळी पाठांतरातली मंडळी आहेत महाराज. सोडीला संसार, लाथाळीला संसार, जाळोनी संसार, असे कितीतरी प्रमाण, डझनानं प्रमाण सांगता येतील. साधू संतांनी काय केलं? प्रपंच सोडला आणि परमात्म्याचं दास्यत्व केलं. आता ऐका बरं का, हे सगळं घडत असताना महत्वाचा विषय काय की याला वर्म कळालं साधू संतांना. कशाचं? या प्रपंचाचं. म्हणून त्यांनी संसार सोडला. आपल्याला वर्म कळालं नाही म्हणून आपण सोडला नाही. याच्यासाठी गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर फार गोड दृष्टांत सांगायची. एवढा सांगतो थांबतोच आता. काय सांगायचे ते म्हणायचे, महाराज हो वर्म कळालं. तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबराय जे गाथा समचरण दृष्टी हा अभंग आहे, त्याचं शेवटचं चरण तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. कोणाला कळलं? आम्हा म्हणजे कोणाला? साधू संतांना. आणि वर्म कळाल्यामुळे त्यांनी संसार सोडला. आपल्याला कळाला नाही म्हणून आपण सोडला नाही, मग दुःख भोगावं लागतं. आता ऐका, थोडस एकदा प्रमाण हे दृष्टांत सुरू करण्यासाठी शिवाजी महाराज मला थोडं बोलावं लागणार आहे. इथं कोणाचं नवीन लग्न झालंय का? ज्याचं व्हायचं तेच नाही म्हणायचं. जाऊ द्या मग, आपला प्रश्न माघारी मी सुरू करतो सांगायला. मला याच्याकरता सांगायचं होतं महाराज, एक जणाचं नवीनच लग्न झालं आणि जावई पहिल्यांदा सासरवाडीला जाणार. सगळ्यात जास्त आनंद कोणाला? वा, पाठ करून ठेवलेत पोरं. चांगले चांगले असा अभ्यास करीत जा, कामाला येईन पुढं तुम्हाला. सगळ्यात जास्त आनंद सासूबाईला. महाराज जावई पहिल्यांदा निघाले, रात्री फोन केला. कोणी? हो त्याचे पोरीनं. आई म्हणजे काय? आमचे ते उद्या येलेत. आमचे ते म्हणजे कोण रे? हा वा, याचे नंबर घ्यावा लागतात मला जाताना.
कामाचे पोरं दिसायचे. हा आई आमचे ते उद्या येणार आहेत. इथं एसटी येते का गावात आपल्या? नाही. अरे बरं जाऊ द्या, प्रायव्हेट गाडीनंच आता आणतो जावयाला. बस आमचे ते येणार आहेत आणि रात्री 11:15 वाजता कळालं त्याला जावय दुसऱ्या दिवशी सकाळी येणार. आई बस उठली पप्प्याला उठली. पप्प्या म्हणजे काय? उद्या जावई येणार आहेत. कोण येणार आहेत? पाहुणे येणार आहेत. हो पाहुणे किती वाजता येणार आहेत? 7 वाजता येणार आहेत. पाहुणे किती वाजता? पाहुणे 7 वाजता. कोण येणार? पाहुणे किती वाजता? 7 वाजता. बर पप्प्या हुशार. झोपला महाराज लवकरच आणि पहाटच उठला तो बी लवकर. आंघोळ केली आणि दारात खुर्ची टाकूनच बसला. आईने सांगितलं होतं पाहुणा दिसला की मला हाक मारायची. आंघोळ करून दारात खुर्ची टाकली बसला पप्प्या आणि दाजीची गाडी दिसली हो त्याला. गाडी आली दारातोकडून. दाजी खाली उतरल्या बरोबर यानं खुर्चीतून उठला ना आरोड झोकली. आई तुम्ही एवढ्या जोरात कोण? म्हणजे आई मागच्या घरात होती ना, आवाज तिथं गेला पाहिजे. आई काय? दाजी आले. आलो कोण? दाजी. दाजी म्हणजे कोण? जावई. शाबास धन्यवाद. जावई आले. आईला कळाल्या बरोबर आईनं मागच्या घरातून 20 लिटरची दुधाची कॅन सऱ्या गावात चक्कर हाणली. कशाला? दूध गोळा करायला 20 लिटर निक्क दूध गोळा केलं. 20 लिटर किती? निक्क दूध गोळा केलं. आणि येता येता छबुबाईची लोखंडाची कडे घेऊन आली. जुना शब्द आहे हा, हे नाव लय जुनं. छबुबाईची लोखंडाची कढई आणली आणि चुलांगण मांडलं आणि चुलांगणावरती कढई ठेवली आणि त्याच्यात दूध टाकलं. कशात दूध टाकलं? हा हो मला वाटलं चुलांगणात म्हणता का काय. हो कढईत दूध टाकलं. सासूबाई आता बसल्या. काय करायचं होतं रे पोरो? हा काय? बर बर वा वा चांगलं खायचे नमुने दिसायचे हे भारी. हा बासुंदी. वा 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 वा. जावं बापू घरामध्ये येऊन बसले आणि नेमकं आता त्या इसाचं 10 झालं होतं. किती? 10 लिटर ते खरपूस त्या सुंदर बासुंदीचा वास सुटला होता. जावं बापू हॉलमध्ये बसलेले. जावं बापूला हॉलमध्ये बसल्या बसल्या सगळं दिसत होतं. सासूबाई कशी बासुंदी करायल्यात, कुठं करायल्यात सगळं दिसत होतं आणि सुंदर असा वास येत होता जावई बापूला. जावई बापूच्या मनामध्ये आनंदाचे लाडू फुटत होते. का आता आपल्याला काय मिळणार? बासुंदी मिळणार. वा वा वा. आणि आता बासुंदी तयार होणार तेवढ्यामध्ये सासूबाई मागच्या घरात गेल्या. मोठाची मोठा डबा आणला. काय काय टाकते तुमच्याकडे बासुंदीत सगळं सांगा आता. हा डबा आणला, उघडा आणि वंजळ भर. हा साखर लय गोड घाशी पोरं दिसायली ती. बरं जाऊ द्या. साखर टाकला. हा पुन्हा वंजळ भर काजू. शाबाश राजू. वंजळ भर काजू. वंजळ भर बदाम. वंजळ भर हा केशर. पुन्हा वंजळ भर मनुका. वंजळ भर खोबर खिस. वंजळ भर. मला वाटलं गांजा म्हणता का काय. हो तेवढं सोडून काहीच सांगा. गांजा सोडून सगळं त्याच्यात टाकलं आणि आता बस बासुंदी होण्याच्या बेतात नेमकी सासूबाईला झाली होती सर्दी. हा आणि हो आता शिवाजी महाराज सगळ्याला कळालंय काय होणार. पण काळजीच करू नका, मी सांगणारच आहे. सासूबाईला झाली होती सर्दी आणि अशी तशी नव्हती, अशी मोसमातली सर्दी होती. पिवळी आढळ. 2 घंटे त्या सुलांगणा पुढे बसल्यामुळे सासूबाईची ती सर्दी पगळली आणि पगळी तर पगळी. माझ्याकडे काय बघता त्या बासुंदीत मोठाची मोठा बसता वगळ. सासूबाईने इकडं तिकडं पाहितलं. म्हणल्या माय कुठं हात घाला आणि कुठं काढा. त्याच्यापेक्षा इकडं तिकडं पाहितलं. कोण नाही पाहितलं घेतलं बोटून त्याच्यात. कशात? बासुंदीत. आता इमानदारीने सांगतो कोणी पाहिलं नाही, फक्त जावयानं पाहिलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. काही खायचं म्हणलं सासवडीतलं दगड इटकर धोंडे माती काही खायचं, पण बासुंदी खायची. गावातले सर्व प्रतिष्ठित माणसं बोलवले. दोन्ही बाजूने बसवले. जावई बापूसाठी ताट पाट वाट चौरंग सगळं काही ठेवलं आणि सगळ्याला बासुंदी सहित ताट वाढले होते गावातल्या प्रतिष्ठित माणसाला. हा त्याच्यात एकही वारकरी नव्हता. जावई आलं कोण बोलायला वार करायला मला सांगा बरं तुम्ही. शिवाजी महाराज सगळे बसले प्रतिष्ठित माणसं आणि आता जावई बापू बसले होते. सगळं आलतं फक्त बासुंदी यायची राहिली. कोणाला? जावई बापूला. आणि मग आता कोण आणणार जावई बापूला बासुंदी? सासूबाई. सासूबाई मागच्या घरात गेल्या. चांदीची वाटी, सोन्याचा चमचा,
वाटी भरून बासुंदी घेतली, ज्या डिश मध्ये ठेवली त्याला साईडनं गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, डिश सजवली आणि जावई बापूसाठी सासूबाई बासुंदी घेऊन आल्या आणि बासुंदीची वाटी ठेवणार तेवढ्या जावई म्हणली मामी बासुंदी खात नाही म्हणलं बापू. म्हणे मान तुमच्यासाठीच ते मला काही असू बासुंदी सोडून सगळं खातो मला बासुंदी खात नाही. हे शेजारची बसलेली बघतच राहिले हो. बासुंदी खात नाही म्हणलं सासूबाईच्या लक्षात आलं. काय म्हणले माय कामू खाय माहिती का म्हणजे लग्नातलं 2 तोळे सोनं द्यायचं राहिलं म्हणून जावई बापू बासुंदी. हो किती तोळे हो तुम्ही सांगा तुम्हीच हा तुम्हीच 2 तोळे तुमचं बी राहिले काय नाही 2 तोळे राहिलं म्हणून हा जावई बापू बासुंदी खात नाहीत. जे मामी गेल्या आणि मामाकडे बघा तुम्हाला म्हणले होते द्यायला पाहिजे होतं हा दिलं नाही 2 तोळे. आता जावई बापू रुसले बासुंदी खात नाहीत. पण आता मी तुमचं ऐकणार नाही. ते मला पहिलीच कवा ऐकत होती नाही म्हणे पण आता तुमचं ऐकणार नाही. म्हणजे काय करणार हातामध्ये 2-2 तोळ्याच्या पाटल्या होत्या महाराज. नीट सासूबाईनं पाटल्या काढ्या आणि जावई बापूच्या समोर जावई बापू किती राहिलं होतं 2 तोळे 2 तोळे राहिलं का हे 4 तोळे घ्या पण एवढी वाटीभर बासुंदी मला मामी 10 तोळे दिले तरी बासुंदी नाही खात बा म्हणला. बस मामी माघारी गेल्या. आता नंबर मामाचा. मामा आले मामा लय हुशार. मामा धोरणानं राम राम जावई म्हणले राम 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 राम. मला कालच ठकीनं फोन केला होता. ठकी नाव बरं का बदलायचे तसं काय सांगतोय काय बदलायचं काय जिलेबी बाई ठेवायचं का मग हो ठकीनं रात्रीच फोन केला होता. म्हणले काय म्हटले मला रात्री फोन केला तुम्हाला बुलेट घ्यायची. काय घ्यायची बुलेट केवढ्याला तरी बुलेट तुमच्यात मेळ करा बरं. पहिले एक म्हणते 1 लाख एक म्हणते 2.5 लाख एवढा तफावत मधले 1.5 लाख कोण देईन पुन्हा. ते म्हणले 2.5 लाखाला येते का बरं 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 जावई किती कमी पडायले 20,000 नव कोर कर करीत 2.5 लाखाचं बंडल देतो. ते म्हणले मामा काय करायचं काय नाही एवढी वाटीभर बासुंदी. ते मला मामा 2.5 लाख नाही 10 लाख दिले तरी बासुंदी नाही खात भाऊ आपण. मामा माघारी गेली. ते मेवणा होता आणि मेवणा याच्यासारखा हे झोपायले पोरग एक त्याच्या शेजारी झोप लहान लेकरू ना हा याच्यासारखा मेवणा होता बघा हा. आणि मग ती आलं बाबा तन करीतच मेवणा दाजी तुम्हाला माझी शपथ आहे काय म्हणजे बासुंदी खावला म्हणते. मला काय म्हणला बासुंदी तू या सगळं 7 खानदानीची शपथ खातो पण बासुंदी खात नाही मला. चाल महाराज ते इतकुसं लाडकं लढीवाळ मी होणं ते माघारी गेलं. आणि आता जास्त तुम्हाला बेजार करीत नाही मी जास्त बेजार होत नाही. आता एक वाक्य लक्ष देऊ नाही का पोरो लग्न झालेल्या माणसाचा माणूस कोण लग्न झालेला माणूस ज्या वेळेला कोणाचंच ऐकत नाही तो तिचं ऐकतो. तिचं म्हणजे कोणाचं रे बायकोच. दोन्ही करून बी एकच उतार आलं महाराज. हे गुडघे आहेत कमी नाही ते बी म्हणाले बायकोच आणि हे म्हणाले बायकोच महाराज बस. आणि आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्या सगट बायको कशी बोलते कशी बोलते महाराज. तिने लांबूनच पटा सुरू केला. तुमच्या जिभेला काय हाडगीड अरे मला काय झालं म्हणजे काय माझी आहे सकाळपासून बेजार आहे तुमच्यासाठी बासुंदी केली. हे मला बासुंदी होय बरोबर इकडे म्हणा इकडे आले तर काय म्हणलीस मला काय म्हणले म्हणजे बासुंदी काय नाही खाली तुम्ही. ते मला त्याला बी रागत आला महाराज 11 वाजले कौरं काय कोण घेते तरी. ते मला काय म्हणली बासुंदी खाऊ का तो ह्या मायचं शिमूड खाऊ. बस जे पदर घेतला सासूबाईनं जे मागच्या घरात गेल्या तर आणखीन माघारी आल्या. पण तुम्हाला हसू तर ह्या जास्त गोष्टीचं येईन. ह्या 2 पंक्ती बसल्या होत्या का हे सगळा गर्दा होत 10 वाट्या बासुंदी आणली होती. महाराज शेंबूड कळायला जे बाहेर आले रफाड गाठलं मोकळं 10 वाट्या खाली ते 20 वाट्या बाहेर काढले मोकळे झाले. आता फक्त एक गोष्ट लक्ष देऊ नये का तुम्ही सगळे हसले कोणाला बासुंदी खाणाराला हसू नका ते आपणच आहोत. हा आता सिद्धांत आहे काय महाराज म्हटले या जीवनामध्ये आपण संत रूपी जावयासोबत आपण सर्वजण संसार रूपी सासरवाडीमध्ये आल्याच्या नंतर त्या संत रूपी जावयाला या सासरवाडीतलं या पंचविषयाची शेंबडाची बासुंदी तिचं वर्म कळालं म्हणून त्या जावयानं बासुंद्याच्या वाटीला बोट लावलं नाही आणि आपल्याला मात्र ते वर्म कळालं नाही म्हणून आपण वाट्या खाल्ली. बस मला एवढंच सांगायचं होतं महाराज. दोनही संतांच्या चरणावरती प्रार्थना करून एवढं म्हणायचंय काशीनाथ महाराज या सगळ्या मंडळीला प्रपंचाचं वर्म एकदाच कळावं
आणि यांच्या जीवनाचं महाराजांसारखं कल्याण व्हावं, बस एवढी प्रार्थना महाराजांच्या चरणी करतो. आणि आता खऱ्या अर्थानं हो सेवा सांगतेकडे न्यायची. सगळ्या मंडळीला विनंती आहे, जे झोपले त्याला जाग करा पहिले. हा झाले का जागे? आता सगळ्यांनी हात वर करा, दोन्ही हात. जे वाट्यावर झोपले त्याला झोपू द्या, जे जागे त्याने हात वर करा फक्त. हात वर करा दोन्ही. ज्यानं घरून येताना आपण आपले हात घेऊन आले त्याने वर करा. हा केले सरळ. वा वा काशीनाथ महाराज ते बघा महिला मंडळी म्हणे माय महाराज नादर चालले तुमचं, चलू द्या. असं नाही, असं हात करा. हा आणि सगळ्यांनी टाळी वाजून माझ्यासोबत 2 मिनिटं भजन करायचं. विठोबा रखुमाई या खाली घेतले. आता ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून साधू संतांच्या जीवनातला जो परिणाम आहे तो आपल्या जीवनात यावा. काही नाही झालं तरी एवढं तर करता येईल. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुका म्हणे देह भरीला विठ्ठल एक. आणि काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध जीवनात नसावेत ते रिकामे केले पाहिजे. अंतःकरणामध्ये परमात्मा धारण केला पाहिजे, त्याचाही परिणाम आहे. आता जास्त न बोलता तुमच्यावर वेगळा परिणाम होऊ नये म्हणून याच्यातलाच परिणाम सांगतो. भगवंताचं चिंतन करावं, त्यानं अंतःकरण निर्मळ होईल, परमात्मा येऊन राहील आणि परिणामी आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून सर्व मंडळीनं झालेलं जे चिंतन आहे ते गुरुवर्य मोठे महाराज मोतीराम महाराज यांच्या कृपेनं बोलण्याचा प्रयत्न तुमच्या समोर केलेला आहे. जे बोललो ते आदरणीय संतांचं आहे, गुरुवर्यांचं आहे. जे अयोग्य ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. या ठिकाणी या अभंगावरती असं चिंतन असावं असं काही भाग नाही आहे, परंतु जे ज्ञानोबरायन कृपाने केली, ज्ञानोबराय तुकोबारायन तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला. उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, माझ्यावर नितांत प्रेम करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार ह्या सर्व मंडळीच्या चरणावरती सेवा समर्पित. सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी ग्रामस्थ भगवान सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम येतात. ज्ञानोबराय तुकोबारायांचं भजन सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली